कानिवडेकरांकडे मी येतो. तुम्ही रवीचंही ऐकलं असेलच आणि किरणचं त्यावरचं उत्तरही ऐकलं. आता जतीनजींनी जे काय केल्याने पर्यटन देशाटन तुम्हाला ऐकवलं आहे, तर त्या अनुषंगाने आणि संघापुढची आव्हानं भविष्यातली, संघाची पुढची भविष्यातली दिशा काय असायला हवी, तुम्ही पत्रकार म्हणून याचं विश्लेषण कसं कराल? तुम्ही संघाच्या दृष्टिकोनातून पण मांडा आणि पत्रकार म्हणून पण मांडा. एक तर सर्वप्रथम मी माफी मागते की मला काहीसा उशीर झाला. मी रवी आंबेकरांचं पूर्ण ऐकलं असावं असं गृहीत धरून मी बोलते. दुसरं, स्वप्नीलच्या प्रश्नाला मी जरा सोपं करते. संघ म्हणून काय पुढे वाटचाल आहे हे सांगणारी मी काही अधिकारी व्यक्ती नाही. मी पूर्णतः मान्य करते की मी तरुण भारत या संघाशी संबंधित वर्तमानपत्रातून माझ्या वर्तमानपत्रातल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर मी सकाळ वर्तमानपत्रात बरीच वर्ष घालवली आणि मी आता पुढारी या वर्तमानपत्रात आहे. त्यामुळे मी निश्चितपणे सांगू शकते की मी बेस्ट ऑफ द बोथ वर्ल्ड्स किंवा वर्स्ट ऑफ द बोथ वर्ल्ड्स बघितलेला आहे. प्रश्न काय येतो की मी तरुण भारतात काम केलं आहे म्हणून मी संघावर बोलायला हवं, संघ मला समजतो असं उजवे लोक समजतात आणि डावे लोक, ज्यात बरेच मित्र आहेत आपले पत्रकार वगैरे, ते मी फक्त तरुण भारतात काम करत होती म्हणून माझं स्टॅम्पिंग करून टाकतात. आता इथे प्रश्न माझा नाही आहे, समाजाची साधारणतः डावं आणि उजवं असं एक विभाजन करायची जी प्रवृत्ती 2014 पासून जास्त मोठ्या प्रमाणात समोर आलेली आहे त्याचं हे परिचायक आहे. मला प्रश्न घरंगळवायचा नाही आहे. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे की संघापुढची आव्हानं काय आहेत. पण त्याआधी एक पत्रकार या नात्याने 100 वर्ष कोणत्याही एका अत्यंत व्यामिश्र प्रकारच्या देशामध्ये एखादी संघटना चालवणं आणि ती संघटना वाढवणं हे अजिबात सोपं काम नाही. हे काम ज्या पद्धतीने झालं ते आपल्याला मान्य असेल नसेल, मान्य न करण्याचा आपल्याला संपूर्ण अधिकार आहे, जो संघानेही मान्य करायला हवा, भारतीय जनता पक्षानेही मान्य करायला हवा, बजरंग दलांनी निश्चितच मान्य करायला हवा. अशा ठिकाणी एखादी संघटना का वाढली, कशी काय वाढली, ती कालानुरूप कुठेतरी बदलली का, किंवा जसं रवी आंबेकर म्हणाले की प्रतीकं सोपी आहेत म्हणून ती स्वीकारून वाढली का, याचा समाजशास्त्रीय लोकांनी निश्चित अभ्यास करावा. पत्रकार म्हणून मला 100 वर्ष एखादी संघटना का वाढते, ती का टिकते, का फोफावते, का विस्तारते याचा विचार करणं अत्यंत आवश्यक वाटतं. तो प्रत्येक पत्रकार जितक्या ओपनली करू शकेल तितकं मला असं वाटतं संघ किंवा कम्युनिस्ट संस्था किंवा डावी संस्था, नक्षलवादी संस्था समजायला मदत होईल. आज जे घेट्टो झाले आहेत ना डावे उजवे, त्यात भारताचं प्रचंड नुकसान होत आहे. ते जरा टाळता आलं तर प्रत्येकाने टाळलेलं बरं राहील. अर्थात हे माझं पत्रकार म्हणून मत आहे, कोणत्याही संघटनेचं वगैरे इथे काही मला भलामण करायची नाही. आता 100 वर्ष एखादी संघटना वाढल्यानंतर ती भविष्यातल्या आव्हानांचा जर विचार करायचा असेल, जो माझा प्रश्न आहे, तर मला असं वाटतं सध्याच्या परिस्थितीत प्रचंड मोठी लोकसंख्या भारतापुरती, या लोकसंख्येत आलेलं डेमोग्राफिक डिव्हिडंडचं भान, प्रचंड तरुण आहेत, त्यांच्या हातांना काम कसं मिळणार हा प्रश्न आहे. भारतामध्ये 50% कोणत्याही देशात असते, थोड्याफार फरकानं 50% महिला शक्ती आहे. ती महिला शक्ती संघ त्यांच्या कामात कशी घेणार आहेत. आणि दुसरं, फार भाबडेपणाने किंवा फार वैचारिक निष्ठेत न गुंतता एक रोकडं आव्हान प्रत्येकाने लक्षात घेणं गरजेचं आहे, ते आहे तंत्रज्ञानाचं. तंत्रज्ञान जीवन इतकं बदलून टाकतंय की त्या तंत्रज्ञानाशी संघ किंवा कोणतीही मोठी एखादी संघटना कशा पद्धतीने हातमिळवणी करणार आहे, त्या आव्हानाचा कशा प्रकारे विचार करणार आहे यावर थोडासा लक्ष केंद्रित करणं त्या संघटनांनी अत्यंत आवश्यक आहे. मुळात भारत इतका हेटेरोजिनियस देश आहे की जिथे एका ठिकाणी पाऊस पडत असतो त्यावेळेला भौगोलिक भूभागात
दुसऱ्या ठिकाणी प्रचंड मोठा दुष्काळ पडलेला असतो आणि हे नॅचरल असतं की ते मान्सूनचे वारे पोचायला प्रचंड वेळ लागणार असतो. अशा देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणातली आव्हानं पेलणाऱ्या जास्तीत जास्त संघटना समोर आल्या पाहिजेत. त्या उजव्या असल्या पाहिजेत, डाव्या असल्या पाहिजेत, हिंदुत्ववादी असल्या पाहिजेत, पण आव्हानं पेलण्यासाठी संघटनांनी तयार व्हायला पाहिजे. NGOज किंवा झोलेवाले ही एक नवीन प्रकारची संकल्पना एक साधारण जागतिकीकरणाला जेव्हापासून सुरुवात झाली तेव्हापासून मोठ्या प्रमाणात उदयाला आली. त्यामुळे या आव्हानाचा वेध NGOजनी निश्चित घ्यायला हवा. गेल्या काही वर्षातल्या अनुभवामुळे मी एवढं निश्चित म्हणू शकीन की संघ अशा सगळ्या विचारांना सामोरं जायला तयार आहे. त्याचं एक उदाहरण मी देते की संघाचा जो काय गणवेश होता तो बदलावा का अशी एक पोल घेतला गेला आणि तो बदलावा असं ठरल्यामुळे गणवेश बदलला. मग संघ कालानुरूप बदलतो किंवा लोकशाहीनुरूप बदलतो असं आपल्याला म्हणता येईल. पण मग ह्याच संघाला ही पुढची आव्हानं लक्षात घेताना ती नेमके काय वाटतायत त्याबद्दल भारताच्या नागरिकांना, जगातल्या नागरिकांना नेमकं काय वाटतंय याचा संघाने विचार करायला हवा. संघ तसा विचार करत असेलही. आणि संघाने जो ओपननेस आणलेला आहे, जो जतीन देसाई जे अत्यंत ज्येष्ठ पत्रकार आहेत, ज्यांच्याबद्दल कमालीचा आदर आहे सगळ्यांना, त्यांनी त्यांच्या बोलण्यात आत्ता दाखवला की अवधूत वाघांनी मी संघाचा विरोधक असतानाही मला इथे बोलवलं, याबद्दल त्यांनी आभार मानले आणि ते या मंचावर आले. नाहीतर संघाच्या संबंधित मंचावर मी जाणार नाही असे म्हणणारेही बरेच विचारवंत पत्रकार आहेत. त्यांनी असायला माझी काही हरकत नाही, लोकशाहीत त्यांना तो हक्क आहे. पण ज्याप्रमाणे संघ संवाद करतोय त्याप्रमाणे संघाच्या विरोधकांनीही संवादाला जर सुरुवात केली तर कदाचित यातून भारत पुढे नेण्याची काही गुरुकिल्ली मिळू शकेल. आता यातला पाठोपाठचा प्रश्न जो मलाही कधीतरी पडतो की भारतानेच बलशाली का व्हावं, सगळ्या जगाने सुखी व्हावं असं आपलं स्वप्न आहे. पण आपण जर आपापल्या देशापुरता विचार करणार असू तर त्याच्या आव्हानांना भिडायला नेमकं काय करता येईल याचा विचार करणं आवश्यक आहे. फक्त थोडक्यात 3 मुद्दे पुन्हा मांडते. तंत्रज्ञानाचं आव्हान, लोकसंख्येचं आव्हान, महिलांचं आव्हान आणि या देशात पसरलेल्या जाती व्यवस्थेचं आव्हान ही संघाने भविष्याची वाटचाल करताना कशी काय हाताळू याचा विचार करायच्या प्रमुख गोष्टी आहेत. अजून एकच फक्त हे करीन की संघाचे लोक असेच कम्युनिस्ट लोकही गेलेत, काही म्हणजे त्यांचंही कौतुक करायलाच हवं. नॉर्थ ईस्ट सारख्या भागामध्ये जेव्हा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कोणत्याही विचाराचा कार्यकर्ता जातो, रुचतो, प्रयत्न करतो, त्याची खिल्ली न उडवता कोणत्याही विचाराचा तो असला तरी मी पुन्हा सांगते आहे, त्यामागच्या प्रेरणा काय आहेत, त्या प्रेरणांना फळ काय मिळालंय, त्या प्रवासात काही चुकलं असेल तरी हँडहोल्डिंगची जबाबदारी विचारवंतांचीही आहे का, याचा ओपनली जर विचार आपण करू शकू तर मला असं वाटतं की दोन्हीकडून वाद न होता तो संवाद होईल. या संवादाला सुरुवात अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते असलेले अवधूत वाघ करतायत. तशाच प्रकारची सुरुवात काँग्रेसनी करावी, समाजवाद्यांनी करावी, कम्युनिस्टांनी करावी, भलं होईल त्यातून. आणि असे जर प्रयत्न झाले तर संघाने पण त्याला मदत करावी, त्या मंचांवर जाणं टाळू नये, एवढीच मी अपेक्षा व्यक्त करते. एवढं जरी झालं तरी आपण भविष्यातल्या आव्हानांना मला असं वाटतं मोकळेपणाने सामोरं जाऊ शकू.